ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे। आम्ही दोघे मित्राचे सोबतच शिक्षण पूर्ण झाले होते, तर आम्ही घरी आलो होतो। मी आपल्या घरी आलो होतो आणि माझा मित्र आपल्या मामीकडे आला होता। तो गावात राहत होतो, पण काही वर्षापासून तो आपल्या मामाकडे राहायला आला होता। आता आम्ही सुट्टीचा आनंद लुटताना इकडे तिकडे फिरणे, मित्रांना भेटणे असे सुरू होते। माझ्या मित्रांचे घर माझ्या घरापासून जास्त दूर नव्हते। आमची खूप वर्षांपासून मैत्री होती। त्याच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे। मित्राच्या मामाचे मार्केटमध्ये शॉप होती। ते सकाळी लवकर मार्केटमध्ये जात होते आणि यायला रात्री उशीर यायचे। मी अनेकदा मित्राला भेटायला त्याच्या घरी जात होतो। त्यांची मामी अतिशय चांगल्या स्वभावाची गृहिणी होती आणि पाहायला पण फार छान होती। कधी कधी माझे लक्ष तिच्याकडे असायचे। एके दिवशी मी मित्राच्या घरी गेलो, तेव्हा तो घरी नव्हता। मी पोहोचलो तेव्हा त्याच्या मामीने मला बसायला सांगितले आणि मी बसलो। काही वेळ तिथे बसून मामीचा बोलल्यावर मला कळले की माझा मित्र आज सकाळी त्याच्या मामा सोबत बाहेर गेला आहे आणि तो काही दिवस येणारे नाही। मामीला एकट्याला कंटाळा येत होता। मग आम्ही टीव्ही पाहू लागलो आणि आम्ही बोलत होतो। ती मला माझ्याबद्दल विचारत होती की मी पुढे काय करणार आहे इत्यादी विचारू लागली। मी पण तिला म्हणालो, तुम्हाला तर खूप बोर होईल, कारण घरी कोणीच नसल्यामुळे। तर म्हणाली, हो होईलच, तुला वेळ मिळाला की येत जा, म्हणजे बोर होणार नाही। मी हो म्हणालो आणि काही वेळ बोलून आपल्या घरी आलो। असेच आता सुरू असायचे। मी तिच्या घरी जात होतो आणि आम्ही बोलत होतो। कधी कधी ती मला काही सामान आणायला लावायची। मी तिच्या घरच्या कामात पण मदत करायला म्हणत असे। मी पण तिचे एका शब्दात काम करत होतो। कधी कधी ती मला मार्केटमध्ये पण चालायला लावायची आणि आम्ही मार्केटमध्ये जात होतो। आता तिला पण माझ्यामुळे घरात गमू लागले होते आणि मला पण छान वाटत होते। काही दिवस असेच निघून गेले, पण तिच्या सोबत बोलता बोलता आणि वावरता वावरता माझे मन आता तिच्याबद्दल थोडे बदलू लागले होते। पण तिच्या मनात काय होते कुणास ठाऊक। कधी कधी आमच्या स्पर्श पण व्हायचं, पण ती काही म्हणायची नाही आणि मला या सर्व गोष्टी आता आवडू लागल्या होत्या। आता आम्ही जास्त वेळ सोबत घालवत होतो, पण कोणालाच काही त्रास नव्हता। कधी कधी मी संध्याकाळी घरी जातो म्हणायचं, तर ती म्हणायची थांब ना, थोडा वेळ नंतर जा, आणि हे ऐकून मला फार आनंद व्हायचा। असेच आता बरेच दिवस होऊन गेले होते आणि आमचे आता वागणे थोडे वेगळे झाले होते आणि जणू आम्ही खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांचे मन जाणतो असे झाले होते। आता ती मला अनेक गोष्टी सांगू लागली होती आणि एक दिवस ती मला म्हणाली, आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे, तर तू तयार होऊन ये। आपल्याला संध्याकाळी निघायचे आहे आणि कार्यक्रम आटवून परत यायचे आहे। मी आपली घरी गेलो आणि तयारी केली आणि तिच्याकडे आलो। ती तयारीच करत होती। मी आवाज दिला आणि म्हणालो, अजून किती वेळ आहे? तर म्हणाली, हो आलेच, आणि ती काही वेळात आली। ती आली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो, कारण ती फारच सुंदर दिसत होती। तसेच तिचा तो मेकअप त्या चेहऱ्याला अजून सुंदर बनवत होता। मी तिच्याकडे बघत होतो आणि ती म्हणाली, अरे काय बघतोस, चला अगोदर वेळ झाला आहे, नंतर बघ मी कुठे जाणार आहे का। आणि आम्ही कार्यक्रमासाठी निघालो। कार्यक्रम आटोपला, पण थोडा वेळ झाला होता, कारण तिने तिथे फार गप्पा गोष्टी केल्या आणि आम्ही घरी आलो आणि मी बसलो। ती आतमध्ये गेली आणि चेंज करून आली आणि जवळ बसली। आमचे बोलणे सुरू होते आणि ती म्हणाली, मगाशी तर फार बघत होता तू। मी म्हणालो, तुम्ही फार सुंदर दिसत होते। तर ती हसली आणि म्हणाली, या आधी नव्हते का सुंदर? मी तिच्याकडे बघत म्हणालो, तुम्ही तर सुंदर दिसता, पण आज थोडे जास्त दिसत होता। आता ती पण माझ्या डोळ्यात आणि आम्ही हळूहळू त्या सुंदर दुनियेत जात होतो। मला ही सुंदरता फार भारावून टाकत होती आणि मी या सुंदरतेचा आनंद घेऊ लागलो आणि ती पण त्या सुंदरतेच्या प्रत्येक क्षणाचा फार चांगल्या प्रकारे आनंद घेत होती। ती मला प्रतिसाद देत होती आणि आम्ही या बहुमूल्य क्षणाचा आनंद घेत होतो। असेच सुरू होऊन आम्ही गप्प झालो। तसेच मी तिला म्हणालो, मी घरी जातो, तर तिने पण हो म्हणून मान हलवली, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। सकाळी मी आलो तेव्हा आमची वागणे नेहमीप्रमाणे होते। 1-2 दिवसांनी माझ्या मित्र आणि त्याचे मामा आले। आता मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याकडे जात असतो आणि गप्पा गोष्टी करत असतो। मित्रांनो,
तुम्हाला जर गोष्टी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.